दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये देशभरातून लोक येत आहेत, महाराष्ट्रातून देखील अनेक लोक आलेले आहेत। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातामध्ये घेऊन महाराष्ट्रातून अनेक लोक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये झळकतानाचं दृश्य आपण बघू शकतोय। हे अनेक ठिकाणचे जे लोक आहेत महाराष्ट्रात आलेले आहेत, आपण बातचीत करूया त्यांच्याशी। नमस्कार दादा, आपण कुठून आलेला आहात? आम्ही किल्ले शिवनेरी तालुका जुन्नर महाराष्ट्रातून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणून या ठिकाणी सर्व मावळे दाखल झालेले आहेत। कशासाठी तुम्ही या ठिकाणी आले? या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, जे विद्यार्थ्यांची जे गेले 2-3 दिवस आम्ही पाहतोय आणि जे हल्ले झाले विद्यार्थ्यांची, त्यासाठी या लढ्यासाठी मैदानामध्ये उतरण्यासाठी छत्रपतीचे मावळे जुन्नरमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तुम्ही किती लोक आलेला आहात आंदोलनाला सपोर्ट? 5-50 लोक आलेले आहेत आणि अजून लोक येतात आहेत। सर्व लोक या ठिकाणी मैदानामध्ये लढाईसाठी आम्ही आता उतरलेलो आहोत। आपण जर बघितलं तर हे शिवनेरीवरून आलेले आहेत, डोक्यावरती टोपी आहे आणि हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो। दादा कुठून? तुम्ही शिवनेरीवर? हो, मी जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे। भावना काय तुमची? आम्ही या युवकांच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे। किती लोक आलेले आहात? आम्ही 5 लोक आलो। 5 लोक आलो। 5 लोक आलेले आहेत। अजून किती लोक येणार आहेत या ठिकाणी? अजून भरपूर लोक निघतात। बघितलं तर अशा पद्धतीचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा हातामध्ये घेऊन हे मावळे आलेले आहेत। दादा नाव काय तुमचं? माझं नाव सूरज वाजगे, आम्ही शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातून आलो आहोत। सूरज दादा, भूमिका काय किंवा भावना काय आहे तुमची इथे? आमची भावना एकच आहे। महाराष्ट्रातील एक सामान्य कुटुंबातील तरुण अभिजित दादा दिपके ज्यांनी इथं संपूर्ण देश एकत्र केलाय। सोनम वांगचूक सरांचं 22 दिवस उपोषण सुरू असून या सरकारला दयामाया आली नाही। या सगळ्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी काल लाठीचार्ज केलाय आणि ही खरं तर वेळ आहे, हा लढा आहे। आम्हाला असं वाटतं स्वातंत्र्य चळवळ जशी उभी झाली होती तशी कुठेतरी ही चळवळ उभी राहिली आणि हा लढा अभिजितदादा दिपके देतात आहे। त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण या ठिकाणी मराठी तरुण आहोत, मराठी मावळे आहोत। माझ्या निमित्ताने सगळे महाराष्ट्रातील तमाम मराठी मावळ्यांना विनंती राहील की तुम्ही आता घरात कोणी बसू नका, सगळ्यांनी बांगड्या भरू नका। आता ही खरी वेळ आहे लढा देण्याची। ज्या पद्धतीनं मारहाण झालेली होती, जे आंदोलनासाठी आलेले विद्यार्थी होते त्यांना मारहाण झालेली होती, तेही तुम्ही बघितलेले असेल, ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असेल। खरं तर याबाबत फार वाईट वाटतं। इंग्रजांचं आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड त्यावेळेस आठवलं। अशा पद्धतीने आमुरस जर लाठीचार्ज जर होत असेल, ही आपलीच पोर आहे, ही काय पाकिस्तानवरून आलेली पोर नाही, आपलीच पोर आहे। आपल्या देशातील हे पुढची भविष्य पिढी आहे, हे भविष्य देशाचं। आणि यांना तुम्ही लाठीकाठी मारता काय? यांना पायाखाली तुडवता काय? म्हणजे देशाचं उज्ज्वल भविष्य जे आहे ते तुम्ही पायाखाली तुडवताय। म्हणजे या सरकारला किती गांभीर्य आहे या पिढीचं। आज हे सगळे एज्युकेटेड तरुण आहे, यांना पाठिंबा देण्यासाठी दादा आम्ही आलो आहोत। हा एक लढा उभा राहिला आहे आणि या लढ्यामध्ये आमच्यासारखे जे तरुण आहेत भक्कमपणे अभिजितदादा दिपके यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। किती दिवस तुम्ही सगळे या ठिकाणी थांबणार आहात? जोपर्यंत अभिजितदादा दिपके या ठिकाणी आहेत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत। जर बघितलं तर ही भावना या महाराष्ट्रातनं किल्ले शिवनेरीवरून आलेल्या मावळ्यांनी, मराठ्यांच्या मावळ्यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हे सगळे मावळे जे आहेत ते हातामध्ये घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं खरं तर सांगितलं जाते की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हे सगळे या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। तुम्ही कर्नाटकातनं तुम्ही आलेला आहात, महाराष्ट्र में। आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांचा हा फोटो असे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेलो आहोत। अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची भावना खरं तर या सगळ्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते। हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे जंतर मंतरवरती, त्या ठिकाणी आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी किल्ले शिवनेरीवरून हे मावळे जंतर मंतरवरती दाखल झाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।